नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यापार चक्राचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतामधील हॉटरे यांचा व्यापार चक्राबाबतचा चलनजन्य सिद्धांत नेमका काय आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। प्रामुख्यानं हॉटरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की व्यापार चक्र ही सर्वस्वी चलनजन्य घटना आहे। आपण पाहिलं की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राची निर्मिती होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि प्रामुख्यानं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र का निर्माण होतात आणि ती कशा पद्धतीने फिरत राहतात या संदर्भामध्ये अर्थशास्त्रज्ञांच्या मते एकमत असलेलं आपल्याला पाहावयास मिळत नाही। असं जरी असलं तरी काही विचारवंतांनी व्यापार चक्र हे चलनविषयक घटकांना व्यापार चक्रांच्या मध्ये चलनविषयक घटकांना महत्त्व दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, तर काही विचारवंतांनी जे अचलनजन्य घटक आहेत त्या अचलनजन्य घटकांना महत्त्व दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। आणि या सर्व बाबींचा विचार करत असताना प्रामुख्यानं व्यापार चक्राच्या संदर्भामध्ये असणारे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत ते वेगवेगळे सिद्धांत उदयाला आलेले आपल्याला दिसून येतात। प्रामुख्यानं आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणारे हॉटरे यांचा व्यापार चक्राबाबतचा असणारा जो चलनजन्य सिद्धांत आहे हा नेमका काय आहे याबाबतची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं हॉटरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की व्यापार चक्र ही सर्वस्वी चलनजन्य घटना असलेली आपल्याला दिसून येते। म्हणजेच एकूण मागणी चलनजन्य घटना असल्यामुळं व्यापार चक्राची जी निर्मिती आहे ही निर्मिती होण्यास पैसा हा जो घटक आहे हा घटक कारणीभूत ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजेच की प्रामुख्यानं व्यापार चक्राची निर्मिती होण्यास पैसा हा एकमेव असा घटक आहे की जो कारणीभूत ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि प्रामुख्यानं पैशाच्या पुरवठ्यावरती प्रभाव पाडणारा महत्त्वाचा घटक म्हणजेच बँक निर्मित पतपैसा हा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। पतपैशाच्या पुरवठ्यामध्ये जर बदल झाला तर एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च यामध्ये बदल होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये जो बदल आहे हा बदल होऊन औद्योगिक आणि व्यापारिक क्षेत्रातील असणारा जो समतोल आहे हा समतोल नाहीसा होतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते। या सर्व बाबींचा विचार करत असताना प्रामुख्याने सुरुवातीला हॉटरे यांनी आपल्या सिद्धांतामध्ये अर्थव्यवस्थेची असणारी जी समतोल अवस्था आहे ही समतोल अवस्था नेमकी काय आहे याचं स्पष्टीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामधील त्यांची पहिली जो टप्पा त्यांनी स्पष्ट केलेला आहे तो आहे समतोल अवस्था। प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या बाबतीमध्ये समतोल प्रस्थापित झालेला असतो आणि प्रामुख्यानं हॉटरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की अर्थव्यवस्थेत पैशाच्या बाबतीमध्ये समतोल निर्माण झालेला असला तरी अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रामुख्यानं जी समतोल अवस्था आहे या समतोल अवस्थेमध्ये उत्पादन आणि उपभोग या दोन्ही घटकांच्या मध्ये समानता प्रस्थापित झालेली आपल्याला पाहावयास मिळते। प्रामुख्यानं बँक पतविस्ताराचं किंवा पतसंकोचाचं जे धोरण आहे हे धोरण आखत नाहीत, म्हणजेच की बँका पतविस्तार किंवा पतसंकोच या धोरणाचा कुठलाही अवलंब करत नसलेला आपल्याला पाहावयास मिळतात। व्याजाचा दर हा भांडवलाच्या लाभ क्षमते इतका असलेला आपल्याला पाहावयास मिळतो, म्हणजेच उत्पादन खर्च आणि किमती या समान असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यामुळे कोणालाही अवास्तव नफा अर्थव्यवस्थेमध्ये मिळत नसलेला आपल्याला पाहावयास मिळतो। प्रामुख्याने देशातील नागरिकांच्या पैशातील उत्पन्नाची बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न हे राष्ट्रीय खर्चा एवढं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं किंवा एकूण खर्चा एवढं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। अर्थव्यवस्थेमध्ये एकूण खर्चामध्ये उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च या दोन्ही खर्चांचा समावेश झालेला असल्यामुळे एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न समान असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये बचत आणि गुंतवणूक ही समान राहत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते। प्रामुख्यानं हॉटरे यांनी बचत आणि गुंतवणूक किंवा एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न याच्या चार बाबी आहेत त्या समान सांगितलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। असा जो समतोल आहे हा असा समतोल दीर्घकाळ टिकून राहणं कठीण असल्याचं मत हॉटरे यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रामुख्यानं या एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न बचत आणि गुंतवणूक या घटकांच्या मध्ये
असणारी ही जी समानता आहे, ही समानता बँकाच्या पतपुरवठ्यातील बदलामुळं हा जो निर्माण झालेला समतोल आहे, हा समतोल नाहीसा होतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीची परिस्थिती निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच प्रामुख्यानं बँकाच्या पतपुरवठ्यातील बदलामुळं अर्थव्यवस्थेमध्ये असणारा जो समतोल आहे, हा समतोल नाहीसा होतो, असं मत हॉटरे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच प्रामुख्यानं चलन क्षेत्रातील अस्थिरता हे तेजी मंदीचं कारण असून बँक पतनिर्मित पतपैसा हा चलन क्षेत्रामध्ये अस्थिरता निर्माण करत असल्याचं मत हॉटरे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं सिद्धांतानुसार व्यापार चक्राच्या अवस्थाचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं हॉटरे यांनी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यातील जी पहिली अवस्था आहे, या पहिल्या अवस्थेचं वर्णन या ठिकाणी आपण करणार आहोत. ती अवस्था आहे तेजी. प्रामुख्यानं तेजी ही अर्थव्यवस्थेच्या विस्ताराची अवस्था असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्याने या पहिल्या अवस्थेमध्ये बँकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पतपैशात वाढ केलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की बँकांची जी पतपैसा आहे, या पतपैशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याचा परिणाम म्हणून प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची जी परिस्थिती आहे, ही तेजीची परिस्थिती निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. व्यापारी बँकांनी कर्जावरील व्याजाचा जो दर आहे, हा दर कमी केल्यामुळं व्यापारी, उद्योगपती, व्यावसायिक यांच्याकडून कर्जाची जी मागणी आहे, ही मागणी प्रचंड प्रमाणामध्ये होते. प्रामुख्यानं हे जे व्यापारी आहेत, ते व्यापारी कर्ज घेतात आणि प्रचंड प्रमाणावरती मालाची खरेदी करून मालाचे साठे करून ठेवत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं हेच व्यापारी पुढे जाऊन वस्तूची कृत्रिम टंचाई निर्माण करतात आणि प्रामुख्यानं वस्तू बाजारामध्ये जास्त किमतीला विकून भरपूर नफा मिळवत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच प्रामुख्यानं व्याजदरामध्ये झालेला जो काही थोडासा बदल आहे, याचा परिणाम प्रामुख्यानं संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती किंवा व्यापारी वर्गांच्या उलाढालीवरती होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि प्रामुख्यानं उत्पादकांच्याकडं ते व्यापारी अधिक मागणी नोंदवतात आणि त्यामुळं वस्तूच्या किमती प्रचंड प्रमाणामध्ये वाढतात आणि उत्पादकांचा असणारा जो नफा आहे, हा नफा वाढत जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं नफा वाढत असल्यानं किंवा नफ्याच्या प्रेरणेमुळं उत्पादक काय करतात, अधिक वस्तूचं उत्पादन करण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्याने हे उत्पादक जास्तीत जास्त उत्पादन करण्याच्या दृष्टिकोनातून उत्पादनाची प्रक्रिया रात्रंदिवस चालू ठेवतात. त्यासाठी आवश्यक असणारे कामगार वर्ग कामावरती घेतात. आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाची मागणी वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं मजुरी आणि कच्चा माल यांची मागणी वाढल्यामुळं त्यांच्या असणाऱ्या ज्या काही किमती आहेत, त्या किमतीसुद्धा वाढत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच प्रामुख्यानं अधिक कामगारांची मागणी वाढल्यामुळं बेकारीमध्ये घट होण्याची प्रवृत्ती दिसून येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मजुरीचे दर या ठिकाणी वाढत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये सर्वच उत्पादन घटकांची मागणी वाढत असल्यामुळे त्याचे जे मोबदले आहेत, ते मोबदले मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच उत्पादन घटकांची असणारी जी एकूण प्राप्ती आहे, या एकूण प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. उत्पादनातील वाढीमुळं अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी एकूण खरेदी शक्ती आहे, या एकूण खरेदी शक्तीमध्ये प्रचंड प्रमाणावरती वाढ होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. याचं कारण असं की उत्पादन घटकांचे जे मोबदले आहेत, म्हणजेच की खंड, वेतन, व्याज आणि नफा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि साधारणतः प्रामुख्यानं मागणी ही जी वाढती मागणी आहे, ही वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून उत्पादनाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या नवनवीन योजना हाती घेत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. यंत्रसामग्रीची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की भांडवली वस्तूंची गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि या गुंतवणुकीसाठी बँका मोठ्या प्रमाणामध्ये जो कर्ज पुरवठा आहे, हा कर्ज पुरवठा करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतात. बँकांच्या या कर्ज पुरवठ्यातून पतपैशाची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेला आपल्याला पाहावयास मिळते. अर्थव्यवस्थेमध्ये असणारा एकूण पैशाचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये असणारी खरेदी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. व्यापारी वर्गाची उलाढाल वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं या सर्व घटकांचा जर आपण विचार केला तर पैशाचा भ्रमणवेग वाढतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये जी तेजी आहे, ही तेजी निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच प्रामुख्यानं
अर्थव्यवस्थेमध्ये ही जी काही तेजी आहे ही तेजी निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्याने एका व्यवसायातील तेजी अन्य व्यवसायामध्ये पसरत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. या सर्व बाबींचा जर आपण विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये आशावादी आणि उत्साहाचं जे वातावरण आहे हे वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतात. शेअर्सच्या किमती वाढत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. शेअर बाजार आणि रोखे बाजारामध्ये सुद्धा तेजी निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं हॉटरेच्या सिद्धांतामधील ही पहिली अवस्था आपल्याला स्पष्ट करता येते, तेजी. त्यानंतर हॉटरेच्या सिद्धांतामध्ये असणारी जी दुसरी अवस्था आहे, घसरण. प्रामुख्यानं ही जी दुसरी अवस्था आहे या दुसऱ्या अवस्थेचा आपण ज्या वेळेला विचार करत असतो त्यावेळेला व्यापारी बँकांनी कर्ज देण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये कमी केल्यामुळं किंवा त्यांनी पत विस्तारावरती मर्यादा घातल्यामुळं अर्थव्यवस्थेतील तेजीला या ठिकाणी ब्रेक लागतो किंवा तेजीची अवस्था या ठिकाणी संपुष्टात येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. तेजीच्या कालावधीमध्ये बँकांनी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यांच्याजवळ असणारं जे रोखतेचं प्रमाण आहे हे रोखतेचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की तेजीच्या कालावधीमध्ये वाढत्या कर्ज पुरवठ्यामुळं बँकांचं रोखतेचं प्रमाण कमी होतं. प्रामुख्यानं बँकांना रोखता तत्वाचं पालन करता येत नाही आणि त्यामुळं बँका काय करतात तर पतनिर्मिती मर्यादित करत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात किंवा पतनिर्मितीवरती मर्यादा घालत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर प्रामुख्यानं मध्यवर्ती बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावरील मर्यादा या ठिकाणी संपुष्टात येत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. अर्थव्यवस्थेतील चलनवाढ रोखण्याच्या दृष्टिकोनातून सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतं. मध्यवर्ती बँक रेटमध्ये वाढ घडवून आणत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. व्यापारी बँकांना मिळणारा पैसा त्यामुळे महाग होतो आणि आपल्या व्याजदरामध्ये ते वाढ घडवून आणत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतात. साहजिकच बँकांच्या व्याजदरामध्ये वाढ घडून आल्यामुळं किंवा कर्ज महाग झाल्यामुळं कर्जाची जी मागणी आहे ही मागणी कमी होते आणि पतनिर्मितीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कमी होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्याने चलनवाढ रोखण्याच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती बँक काय करत असते तर रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये किंवा खुल्या बाजारामध्ये रोख्यांची जी विक्री आहे ही विक्री मोठ्या प्रमाणामध्ये करत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा स्थितीमध्ये मध्यवर्ती बँकेने रोख निधीच्या प्रमाणामध्ये वाढ केल्यामुळं बँकांची कर्ज देण्याची जी क्षमता आहे ही क्षमता कमी होते आणि पतनिर्मितीमध्ये जी काही घट आहे किंवा पतनिर्मिती कमी होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्याने मध्यवर्ती बँक काय करत असते चलनवाढ रोखण्याच्या दृष्टिकोनातून खुल्या बाजारामध्ये रोख्यांची विक्री सुरू करते आणि हे आकर्षक रोखे खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून बँका, वित्तीय संस्था आणि व्यक्ती पैसा वापरत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि याचा परिणाम म्हणून रोख्यांची किंमत म्हणून हा पैसा सरकारी तिजोरीमध्ये जमा होतो. अर्थव्यवस्थेतील प्रवाहामधून हा जो पैसा आहे हा पैसा कमी होतो आणि तेवढ्या प्रमाणामध्ये वस्तूची जी मागणी आहे ही वस्तूची मागणी घटत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि हळूहळू वस्तूच्या किमती काय होतात कमी होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर बँकातील ठेवीचा अधिक भाग रोखे खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून वापरला गेल्यामुळं प्रामुख्याने बँकांची असणारी जी रोखता आहे ही रोखता आणखीन कमी होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि प्रामुख्यानं बँकांची कर्ज देण्याची जी क्षमता आहे ही क्षमता या ठिकाणी घटत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. याचा परिणाम म्हणून पतनिर्मितीवरती मर्यादा येत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं जो बँक रेट आहे या बँक रेटमधील वाढीने सुद्धा कर्जाचे व्याजदर उत्पादकांना परवडत नसलेले आपल्याला पाहावयास मिळतात. पूर्वीची घेतलेली जी काही कर्ज आहेत ती कर्जे मालाचे जे साठे आहेत ते साठे जे केलेले असतात ते साठे विक्रीसाठी बाजारात आणले जातात आणि त्यामुळं बाजारामध्ये वस्तूचा पुरवठा वाढतो आणि त्याच्या किमती आणखीन कमी होऊ लागत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच प्रामुख्यानं वस्तूच्या किमती जर कमी होऊ लागल्या तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं व्यापारी वर्गाचा असणारा नफा कमी होतो. ते उत्पादकाकडे पूर्वी नोंदवलेल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या रद्द करतात. त्यामुळं उत्पादकांच्या उत्पादनामध्ये घट करावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. उत्पादकाकडून बँकांना कर्जाची असणारी जी मागणी आहे ही मागणी कमी होते किंवा बँकांतील कर्जांना या ठिकाणी मागणी राहत नाही. याचा परिणाम म्हणून उत्पादकांचं उत्पन्न घटतं, ते उत्पादन कमी करू लागतात आणि त्यामुळं
उत्पादन घटकांची असणारी जी बेकारी आहे ही बेकारी वाढू लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. उत्पादन घटकांचे मोबदले या ठिकाणी कमी होऊ लागत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. या सर्व घटकांचा परिणाम म्हणून उत्पन्न कमी होतं आणि अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी काही एकूण मागणी आहे ही एकूण मागणी सुद्धा कमी होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच वस्तूच्या किमती हळूहळू काय होतात, कमी होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. लोक काय करतात, लोक स्वतःजवळ रोख रक्कम बाळगणं जास्त पसंत करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. याचा परिणाम म्हणून काय होतं तर बँकेतील ठेवींचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं. बँकांची कर्ज देण्याची असणारी जी काही क्षमता आहे ही क्षमता कमी होते. म्हणजेच प्रामुख्यानं पत पैशाची निर्मिती करण्याची बँकांची क्षमता या ठिकाणी कमी होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं ही जी काही दुसरी अवस्था आहे घसरणीची अवस्था, ही घसरणीची अवस्था या घसरणीच्या अवस्थेमधून अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि हॉटरेच्या सिद्धांतामधील जी तिसरी अवस्था सांगितलेली आहे ती आहे मंदी. प्रामुख्यानं घसरण म्हणजे अर्थव्यवस्थेचा शेवटचा तळबिंदू म्हणजे मंदी, म्हणजेच की प्रामुख्यानं घसरणीचा तळबिंदू म्हणजे मंदी असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. व्यापारी बँकांच्या पतसंकोचाच्या धोरणामुळे वस्तूच्या किमती कमी होऊ लागतात आणि अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं संयोजकांनी उत्पादन कमी केल्यामुळं उत्पादन घटकांची असणारी जी काही बेकारी आहे ही बेकारी वाढते. म्हणजेच की प्रामुख्यानं जे मजूर हा त्यातील सगळ्यात जो महत्त्वाचा घटक आहे, या मजुराची असणारी बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाते. त्यांचे असणारे उत्पन्न घटतं. कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्यांचं प्रचंड प्रमाणावरती नुकसान होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं मंदीच्या कालखंडामध्ये खंडाचे जे दर आहेत हे दर कमी होत गेलेले आपल्याला पाहावयास मिळतात. उत्पादन घटकांचं असणारं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न आणि त्यांची प्राप्ती कमी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं याचा परिणाम म्हणून उपभोग्य वस्तूंची मागणी सुद्धा कमी होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अर्थव्यवस्थेतील असणाऱ्या वस्तूच्या किमती कमी होत असल्यामुळं प्रामुख्यानं व्यापारी उद्योजक यांना प्रचंड प्रमाणावरती तोटा होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. बरेच व्यवसाय त्या ठिकाणी बंद पडतात. बँकांना कर्ज वसूल करणं कठीण बनत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. काही बँकां कर्ज वसुली न केल्यामुळं बँका बुडत असल्याची उदाहरणं सुद्धा आपल्याला दिसून येतात. प्रामुख्यानं रोखे बाजार आणि शेअर बाजार यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घसरण सुरू होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. रोखे बाजार आणि शेअर बाजार याच्यामध्ये असणारे जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार मंदावलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्याने शेअर बाजारामध्ये घबराटीचं आणि निराशेचं जे वातावरण आहे हे तयार होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक शेअर्स धारक आपला शेअर्स विकून पैसा मोकळा करण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये उदासीन आणि निराशेचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं ही जी मंदीची अवस्था आहे या मंदीच्या अवस्थेमध्ये शेतीची अवस्था बिकट होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. याचं कारण असं की वस्तूच्या किमती कमी होत असताना उत्पादन कमी करता येत नाही आणि याचा परिणाम म्हणून मंदीचा शेती उत्पादनाला मोठा फटका बसत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं उत्पादन घटत असताना बँकांची कर्ज परत करता येत नाहीत आणि त्यामुळं बँकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं इतर अवस्थेच्या तुलनेमध्ये मंदीची जी अवस्था आहे ही मंदीची अवस्था अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळ टिकत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये उदासीनतेचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि ही मंदीची अवस्था अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळ टिकत असल्याचं हॉटरे यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर प्रामुख्यानं मंदीनंतर अर्थव्यवस्थेचं जे पुनर्जीवन आहे हे पुनर्जीवन सुरू होत असल्याचं मत हॉटरे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं मंदीमध्येच अर्थव्यवस्थेच्या तेजीचं बीजारोपण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तेजीपूर्वीची अवस्था म्हणजे पुनर्जीवनाची अवस्था होय असं मत हॉटरे यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्जीवनाच्या दृष्टिकोनातून बँकांच्या पतविस्ताराचं धोरण कारणीभूत ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्जीवन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बँकांचं असणारं जे पतविस्ताराचं धोरण आहे हे धोरण अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्जीवन निर्माण करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मंदीच्या परिस्थितीमध्ये बँका आपली
जुनी कर्ज वसूल करण्याचा मोठ्या प्रमाणात मध्ये प्रयत्न करत असतात. याचा परिणाम म्हणून मंदीच्या कालावधीमध्ये वस्तूची मागणी घटलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं उत्पादक काय करतात, येईल त्या किमतीला आपला माल विकून किंवा व्यापारी येईल त्या किमतीला माल विकून प्रामुख्यानं बँकांची जी कर्ज आहेत ती कर्ज भागवण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतात. आणि याचा परिणाम म्हणून व्यापारी बँकांकडे रोख रकमेचं प्रमाण वाढत जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मात्र मंदीच्या कालावधीमध्ये नवीन कर्जाला मागणी राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्यानं बँकांकडे निष्क्रिय स्वरूपामध्ये पैसा पडून असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु हा जो निष्क्रिय स्वरूपामध्ये पडून राहिलेला जो पैसा आहे, हा पैसा जास्त कालावधीसाठी बँकांना तशाच स्वरूपामध्ये ठेवणं परवडण्यासारखं असत नाही. कारण त्यांचा असणारा जो व्यवस्थापकीय खर्च आहे, हा खर्च जर चालू राहायचा असेल तर कर्जाला असणारी मागणी वाढणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ठेवीदारांना त्यांना व्याज द्यावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. भांडवलदारांना किंवा भागधारकांना लाभांश द्यावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणून बँका काय करतात, निष्क्रिय स्वरूपामधील हा जो पैसा आहे, हा पैसा कमी व्याजदरानं देण्यास उत्सुक असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्या दृष्टिकोनातून बँका काय करतात, आकर्षक अशा कर्ज योजना जाहीर करत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं बँकांचे जे व्याजदर आहेत, हे व्याजदर कमी झाल्यामुळं व्यापारी कर्ज घेण्यास प्रवृत्त होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. ते उत्पादकाकडे मालाच्या ऑर्डर्स नोंदवतात आणि ही वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं संयोजक उत्पादनाचं प्रमाण वाढवतात. उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उत्पादन घटकांची असणारी मागणी वाढते. म्हणजेच की भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, त्यामध्ये सुद्धा मजूर याची जी मागणी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. उत्पादन घटकांची मागणी वाढल्यामुळं प्रामुख्यानं या उत्पादन घटकांची बेकारी कमी होत जात असलेले आपल्याला पाहावयास मिळते. कच्च्या मालाची मागणी वाढत जात असलेले आपल्याला पाहावयास मिळते. हळूहळू उत्पादन घटकांचे मोबदले वाढत जातात आणि प्रामुख्याने त्यांचं असणारं उत्पन्न वाढत जातं. अर्थव्यवस्थेतील सुरुवातीचं निराशेचं जे वातावरण आहे, हे निराशेचं वातावरण संपुष्टात येत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हळूहळू अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्यानं जो बदल आहे किंवा अर्थव्यवस्था तेजीकडे जी वाटचाल आहे, ही वाटचाल करू लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की बँकांनी कर्ज पुरवठा करण्याचं जे धोरण आहे, हे धोरण स्वीकारल्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये पतविस्तार होतो आणि अर्थव्यवस्था पुनर्जीवनाची अवस्था प्राप्त होते. आणि प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये हे जे पुनर्जीवन आहे, या पुनर्जीवनाच्या अवस्थेकडून अर्थव्यवस्था तेजीकडे वाटचाल करत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच हॉटरे यांच्या मते भांडवलशाहीमध्ये वर आपण जे 4 घटक पाहिले किंवा जे चढ उतार निर्माण होतात, हे व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीतील बदलामुळे घडून येत असतात, असं हॉटरे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं तेजी, घसरण, मंदी आणि पुनर्जीवन या ज्या 4 अवस्था आहेत, त्या 4 अवस्था प्रामुख्यानं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीतील बदलामुळे घडून येतात, असं मत हॉटरे यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं हॉटरे यांचा हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताच्या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपण केली. प्रामुख्यानं सिद्धांताच्या चर्चा नंतर प्रामुख्यानं हॉटरेच्या सिद्धांताचं जे टीकात्मक परीक्षण आहे, हे टीकात्मक परीक्षण नेमकं काय आहे याबाबतची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. म्हणजेच की प्रामुख्यानं हॉटरे यांच्या व्यापार चक्राच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये टीका केल्या गेलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्यातील पहिली टीका आहे चलनजन्य घटकांना अतिरिक्त महत्त्व. आपण पाहिलं की प्रामुख्यानं व्यापार चक्र ही सर्वस्वी चलनजन्य घटना आहे, असं हॉटरे यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मात्र व्यापार चक्राची निर्मिती चलनजन्य तसेच अचलनजन्य घटकांच्यामुळे होत असते, असं टीकाकारांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. सिद्धांतामध्ये हॉटरे यांनी फक्त चलनजन्य घटकांनाच महत्त्व दिलेलं आहे. अचलनजन्य घटकांचा विचार त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळत नाही, अशी टीका या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची दुसरी टीका आपल्याला सांगता येते व्यापारी व्यवहारावरती अवास्तव भर. प्रामुख्यानं हॉटरे यांनी आपल्या सिद्धांतामध्ये व्यापारी वर्गाला अवास्तव महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. व्यापारी वस्तूंचे साठे करण्याच्या दृष्टिकोनातून बँकांच्याकडून कर्ज घेतात, त्यामधून पतविस्तार होतो आणि तेजीची अवस्था निर्माण होते. उलट
मंदीच्या कालावधीमध्ये घडत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं हे जी तेजी आणि मंदी निर्माण होते या घटकांच्या मध्ये व्यापारी वर्ग याला अवास्तव असं महत्त्व दिलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं वस्तूच्या उत्पादनातील बदल हा सुद्धा या ठिकाणी अधिक महत्त्वाचा असतो. याकडे या ठिकाणी दुर्लक्ष झाल्याची टीका त्यांनी केली, सिद्धांतावरती केली गेलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरची तिसरी टीका आपल्याला सांगता येते, कर्ज आणि व्याजदराचा संबंध अयोग्य. प्रामुख्यानं व्यापारी बँकांच्याकडून कर्ज घेऊनच मालाचे साठे केले जातात असं आपल्याला दिसून येत नाही. बऱ्याच वेळेला यासाठी व्यापारी काय करतात तर स्वतःजवळचा पैसा वापरतात. म्हणजेच व्याजदर कमी झाले की साठेबाजी वाढते आणि व्याजदर वाढले की साठेबाजी कमी होते. हे सिद्धांतामध्ये जे सांगितलेलं आहे ते पटण्यासारखं नाही अशी टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच कर्ज घेण्याचे निर्णय हे व्याजदरावरती अवलंबून असत नाहीत तर ते भविष्यकालीन फायद्यावरती मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असतात. याकडे सिद्धांतामध्ये दुर्लक्ष झाल्याची टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. चौथी टीका आपल्याला सांगता येते, व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीला अवास्तव महत्त्व. प्रामुख्याने व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीला हॉटरे यांनी अवास्तव स्वरूपाचं महत्त्व दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आर्थिक उलाढालीमध्ये पतपैसा हा महत्त्वाची भूमिका पार पाडत असला तरी अर्थव्यवस्थेमध्ये जे चढ उतार होतात त्यामध्ये पतपैसा हा अग्रस्थानी असतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण मंदीच्या कालावधीमध्ये व्याजाचे दर कितीही कमी केले तरी अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येत नाही. म्हणजेच बँकांच्या पतनिर्मिती इतकंच इतर जे घटक आहेत त्या इतर घटकांना सुद्धा महत्त्व दिलं गेलं पाहिजे अशा स्वरूपाची टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते किंवा त्यानं इतर घटकांचा विचार सिद्धांतामध्ये केला गेलेला आपल्याला पाहावयास मिळत नाही. पुढची टीका आपल्याला सांगता येते, परिणामाला कारण ठरवले. प्रामुख्यानं हॉटरे यांच्या मते पतविस्तार आणि पतसंकोच झाल्यामुळं व्यापार चक्र निर्माण होतात. मात्र प्रत्यक्षामध्ये असं दिसून येतं की तेजीमुळं कर्जाला मागणी निर्माण होते आणि पतविस्तार घडून येतो. म्हणजेच पतविस्तार हा तेजीचा परिणाम ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याचा अर्थ हॉटरेनं परिणामाला कारण म्हटलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं त्यानं जे काही घटक आहेत किंवा जे घटक विचारात घेतलेले आहेत, म्हणजेच की प्रामुख्यानं व्याजदरातील वाढीमुळे अर्थव्यवस्थेला कलाटणी मिळत असते आणि अर्थव्यवस्था तेजीकडून मंदीकडे जाते हे हॉटरेचं म्हणणं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मात्र प्रत्यक्षात व्याजदरातील बदल हे व्यापार चक्राचे कारण नसून परिणाम असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचं पुढचा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो, दीर्घकालीन व्याजदराचा विचार नाही. प्रामुख्यानं हॉटरे यांनी आपल्या व्यापार चक्राच्या सिद्धांतामध्ये फक्त अल्पकालीन व्याजदराचा जो विचार आहे हा विचार केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु दीर्घकालीन व्याजदराचा विचार त्याने या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळत नाही. दीर्घकालीन व्याजदराचा विचार हा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याकडं हॉटरे यांनी दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो, गौण व्यापार चक्राचं स्पष्टीकरण. प्रामुख्यानं हॉटरेचा जो सिद्धांत आहे हा हॉटरेचा सिद्धांत गौण व्यापार चक्रांना लागू ठरेल, परंतु त्यामधून प्रमुख व्यापार चक्राचं स्पष्टीकरण करता येत नसलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. काही व्यापार चक्र ही जागतिक स्वरूपाची असतात आणि अशा स्थितीमध्ये एखाद्या देशातील व्यापारी बँकेने पतनिर्मिती वाढवल्यामुळं व्यापार चक्राची निर्मिती होते. हे पटण्यासारखं असलेलं आपल्याला पाहावयास मिळत नाही. म्हणजेच की प्रामुख्यानं दीर्घकालीन किंवा जागतिक पातळीवरील व्यापार चक्राचं स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टिकोनातून हॉटरेचा सिद्धांत हा अपुरा ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि शेवटची टीका आपल्याला सांगता येते, विकसनशील देशांना गैरलागू. आपण पाहतो की विकसनशील देशांच्यामध्ये व्यापारी बँकांचा विकास झालेला नसतो आणि त्यामुळं अशा देशांच्यामध्ये पतपैशाच्या ऐवजी रोख पैशाचा किंवा विधिग्राह्य पैशाचा वापर अधिक प्रमाणामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यामुळं अशा देशामध्ये व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीतील बदलामुळं व्यापार चक्र निर्माण होतात असं म्हणणं हे चुकीचं ठरेल. अशा देशातील हवामानातील बदल, नैसर्गिक घटक व्यापार चक्राच्या निर्मितीस कारणीभूत ठरत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच अविकसित देशांना हॉटरेचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत लागू होणार नाही.
अशा पद्धतीनं हॉटेलच्या सिद्धांताचे जे टीकात्मक परीक्षण आहे हे टीकात्मक परीक्षण या ठिकाणी आपण केलेलं आहे. धन्यवाद.